नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात महिलांची पाण्याची दैना आहे। पेठ, सुरगणा, त्र्यंबक आणि इगतपुरी तालुक्यात महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते। अगदी मुंबईला जोडणारा महामार्ग असो की गावातील विकसित रस्ता, सर्व ठिकाणी महिला हंडेचे हंडे डोक्यावर घेऊन पाणी वाहताना दिसतात। या महिलांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी योगेश खळे यांनी। इगतपुरी तालुका हा धरणांचा तालुका ओळखला जातो। मुंबईला सुद्धा पाणी पुरवठा याच तालुक्यातल्या वैतरणा धरणातून होतो। दारणा धरण, मुकणे धरण अशी अनेक धरणं या परिसरामध्ये आहे। मात्र इथल्या महिलांना आजही पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय। आपण काही महिलांबरोबर आहोत की जे 1 ते 2 किलोमीटर पाणी या ठिकाणून भरत असतात। मावशी, पाणी तुम्हाला पिण्याचं पाणी तुम्हाला मिळत नाही, वर्षभर तुम्हाला मिळत नाही। पावसाळ्यात काय परिस्थिती असते आणि आता सध्या काय परिस्थिती आहे? पावसाळ्यात म्हणजे पाणी चालू असलं तरी आम्हाला डोक्यावरच न्याय लागत आहे भिजती। मग हे दिवसाला काय नाही वाटत, उन्हाचे तानाचे आम्ही वाहतोय पाणी। नळ तर आमदाच आले बा, ते एक दिवस येत एक दिवस येत नाही। अच्छा, मग प्यायच्या पाण्यासाठी आम्हाला इथवर यायलाच लागत आहे। आणि पावसाळ्यामध्ये आम्हाला लई तकलीफ आहे। जास्त पाऊस चालू असल्यानं आम्हाला यायला भेटत नाही, लवचणीचं पाणी प्यायला लागत आहे। पावसाळ्यामध्ये पाऊस चालू असतो आणि त्यामुळे पाणी पण भरता येत नाही। नाही, लवचणीचंच पाणी प्यायला लागत आहे एक टाइम। अच्छा, पण मग तुम्ही जे बाजूला जे दारणा धरण आहे त्या ठिकाणी तुम्ही फक्त मग कपडे धुवायला जातो त्या ठिकाणी? कपडे धुवायला आंघोळीचं पाणी आहे। अच्छा, ते किती दूर आहे इथून धरण? तरी 15 मिनिटं लागत आहे जायला, 15-20 मिनिटं। 15-20 मिनिटं लागतात। आणि पाणी आणायला किती मिनिटं लागतात? 3 किलोमीटर। 3 किलोमीटर। आणि पाणी आणायला किती वेळ लागतो? अर्धा घंटा लागतो। पाणी प्यायला जातो हे पाण्याला तर अर्धा घंटा लागतोय आम्हाला। अर्धा तास? हा। एकूणच जर आपण परिस्थिती बघितली तर आदिवासी असलेला हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी आजही वणवण करावी लागते आहे। बाजूलाच दारणा धरण आहे, त्या ठिकाणी कपडे धुण्यासाठी ही लोक जातात, तर पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा त्यांना 2-2, 3-3 किलोमीटर पायपीट करावी लागते। मुंबई आग्रा महामार्ग लगत असलेलं हे गाव आहे आणि या गावात जर अशी परिस्थिती असेल तर दऱ्याखोऱ्यामध्ये राहणाऱ्या आदिवासींची काय परिस्थिती असेल याचा विचार न केलेला बरा। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।